नमस्कार, मी अनिता स्वागत करते आपलं भोईस किचनमध्ये। कसे आहात मित्रमैत्रिणींनो? ठीक आहात ना? नक्कीच ठीक असणार। मस्त सगळीकडे थंड वातावरण आहे आणि बाजारामध्ये भरपूर अशा भाज्या पण मिळत आहेत। तर बघा, आज अशाच मी पण भाज्या घेऊन आलेली आहे आणि सर्व भाज्या स्वच्छ धुवून मी कापून घेतलेल्या आहेत। बघून तुम्हाला वाटलेलंच असणार, हो नक्कीच मी आज व्हेज पुलाव बनवणार आहे। बरोबर ओळखलं आपण, मी व्हेज पुलावच बनवणार आहे। तर बघा, ह्या भाज्या मी सर्व धुवून कापून घेतलेल्या आहेत। आता ह्या सर्व भाज्यांमधून मी कांदा वेगळा काढून घेते, कारण कांदा आपल्याला ब्राऊन फ्राय करून घ्यायचा आहे कापून। आता ह्या सर्व ज्या भाज्या आहेत, मी त्या भाज्या एकत्र करून त्या मॅरिनेट करून ठेवते। भाज्या सर्व एकत्र टाकून घेते आता। थंडीमध्ये असा गरमागरम व्हेज पुलाव खायला खूप छान लागतो बरं का। नक्की बनवून बघा तुम्ही। आणि हो, माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करत चला। हे बघा, हा आलं लसणाची पेस्ट आहे आणि हा बारीक कापलेला पुदिना आहे, हा टाकून देते मी। कोथिंबीर पण खूप सारी मिळते बाजारामध्ये, तर कोथिंबीर पण ॲड करते मी थोडी, कारण मी व्हिडिओ बनवत असताना मध्येच फोन आला एक आणि व्हिडिओमध्येच बंद झाला, त्यामुळे काही पुढचं काही शूट होऊ शकलं नाही। तरी मी तुम्हाला सांगून ठेवते। हे बघा, मी असं मॅरिनेशन करून ठेवलेले आहे सगळे भाजीपाला। त्यामध्ये मी 2 चमचे दही ॲड केली, 2 चमचे चवीप्रमाणे, आमच्या घरामध्ये तिखट खातात त्यामुळे मी 2 चमचे घरगुती मसाला ॲड केला, 2 छोटे चमचे मीठ ॲड केलेलं आहे आणि कोथिंबीर, पुदिना आणि आलं लसणाची पेस्ट हे सगळं ॲड करून कुस्करून असं सगळं मिक्स करून घेतलं। आता हे सगळं मी अर्ध्या तासासाठी झाकून ठेवणार आहे। हे मी झाकून आता ठेवून देते। त्याआधी मी काय करून घेते, कांदा कट करून घेते। कांदा जो आपल्याला ब्राऊन फ्राय करून घ्यायचा आहे, तो कांदा कट करून घेते। आधी मी हा कांदा काढून ठेवला होता। बिर्याणीमध्ये या कांद्यामुळे टेस्ट खूप छान येते, त्यामुळे हा कांदा नक्कीच टाकायचा, स्किप नाही करायचं। तर हे बघा, कांदा असा मी अर्धा कट करून घेतलेला आहे। कापताना असा कापायचा आहे कांदा। आपण बऱ्याच वेळेस कसं करतो, असा कांदा कापतो, असा न कापता हा कांदा असा कापायचा आहे, म्हणजे ते सगळे व्यवस्थित मिक्स होतात। आणि जाडी त्याची किती ठेवायची, तर आपली जी नाणी असतात, नाण्याची जेवढी जाडी असते तेवढीच जाडी ह्या कापची ठेवायची। हे बघा, म्हणजे तो मोकळा व्हायला सोयीस्कर पडतं। सर्व पाकळ्या त्याच्या अशा मोकळ्या होतात आणि फ्राय करताना तो व्यवस्थित फ्राय केला जातो। असंच आता मी हा सर्व कांदा कट करून घेणार आहे। हे बघा, कांदा सगळा कापून झाला आहे। आता हा कांदा मी ब्राऊन फ्राय करून घेते। हे बघा, कढई मी गॅसवर ठेवली आहे ऑलरेडी, कढई गरम झाली आहे। तेल टाकून घेते। नंतर हेच तेल आपण पुलावमध्ये वापरणार आहोत। तेल मस्त कडकडीत तापू द्यायचं आहे आणि तापलेल्या तेलामध्ये आपल्याला हा कांदा मंद आचेवर ब्राऊन फ्राय करून घ्यायचा आहे। बघा, तेल मस्त गरम झाले। आता या करकरीत तेलामध्ये मी कांदा टाकून घेते। कांदा टाकला की थोडा वेळ थांबायचं। आता ह्या वेळेला गॅस फास्ट केलेला आहे मी। फास्ट गॅस असल्यामुळे काय होतं, कांद्यातलं जे पाणी ते पाणी सगळं जळून जातं आणि एकदा का पाणी त्याचं जळालं की मग गॅस कमी करून घ्यायचा, कमी गॅसवर त्याला मस्त ब्राऊन फ्राय करून घ्यायचा। आता सध्या गॅस फास्ट चालू आहे। हे बघा, कांद्याचं पाणी बऱ्यापैकी निघून गेलेलं आहे, वाफ झालेली त्या पाण्याची। आता मी गॅस बारीक करून घेते। बारीक गॅसवर आता ब्राऊन होईपर्यंत हा कांदा फ्राय करून घ्यायचा। आणि फ्राय करत असताना उलटणे नेहमी
कांद्यामधून फिरवत राहायची, म्हणजे तो एका साईडने जळणार नाही किंवा करपणार नाही. करपलेला कांदा जर आपण पुलावमध्ये वापरला तर पुलाव हा कडसळ लागतो आणि चव सगळी बिघडून जाते, मेहनत वाया जाते. त्यामुळे नेहमी त्याला हलवत राहा. हे बघा, कांदा आपला मस्त ब्राऊन झालेला आहे. आता या स्टेजला मी गॅस बंद करते. गॅस बंद करून मी हा कांदा असा वरती ठेवून देते, म्हणजे त्यातलं पाणी जे आहे, जास्तीचं पाणी, त्यातलं तेल जे आहे ते तेल सगळं खाली निघून जाईल आणि कांदा हा आपला सुका राहील. हे असं तुम्ही जास्ती पण बनवू शकता. जास्तीचं बनवून ठेवलं की ते फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचं. ज्यावेळेस तुम्ही व्हेज पुलाव किंवा चिकन बिर्याणी बनवत असाल त्यावेळेस तुम्ही ते इझिली वापरू शकता. त्यामुळे वेळ पण वाचतो आणि आपलं जेवण जे पटकन बनतं. हे बघा, आता सर्व तेल निथरून आलेलं आहे. आता मी हा कांदा काढून घेते. काढायला पण सोपं होतं असं. आता हे उरलेलं जे तेल आहे ते मी पुलावमध्ये वापरणार आहे. हे बघा, असा हा कांदा ब्राऊन होईपर्यंत मी फ्राय करून घेतलेला आहे. आता मी साईडला ठेवते आणि आधी भात बनवून घेते पुलावसाठी. हे बघा, भात बनवण्यासाठी मी खडे मसाले काढून ठेवले. 2 तेजपत्ते घेतले, लवंगा घेतलेल्या आहे, मिऱ्या घेतलेल्या आहे, वेलदोडे. अशा प्रकारचा हा मसाला मी काढून घेतलेला आहे. मी मसाला जास्त नाही टाकत, कारण त्यामुळे ना खूप जास्त सुगंध यायला लागून जातो आणि भूक पण कमी होऊन जाते. त्यामुळे मी कमीच मसाला वापरते. मग अशी जे तेल उरलेलं होतं तेच तेल मी आता टाकून घेतलेले पातेल्यामध्ये. तेल जास्त गरम न होऊ देता मी मसाले टाकून घेतलेले आणि लगेच पाणी टाकून द्यायचं. मसाले जास्त तळू नाही द्यायचे, कारण जास्त तळले तर ते करपतात आणि त्याचा खूप घाणेरडा वास येतो पुलावमध्ये. त्यामुळे कच्चे जरी टाकले ना तुम्ही तरी चालतात ते. हे बघा, पाणी टाकून दिलं आहे मी. गॅस फुल केलेला आहे. आता चवीप्रमाणे मीठ टाकून घेते. 2 छोटे चमचे मीठ मी ऑलरेडी ॲड केलेले भाज्यांमध्ये मॅरिनेशनच्या वेळेस. आता मी 1 चमचा टाकून घेते भातामध्ये. बघा, बाजूने तुम्हाला आवाज आला, तो माझा मोठा मुलगा आहे. तो मला सांगतोय की मम्मी तू राईचं किती माप घेतलेलं आहे, किती तांदूळ घेतलेले ते पण सांग. तर हे बघा, मी ह्या 2 वाट्या तांदूळ घेतलेला आहे. हा वाडा कोलम राईस आहे. हा साधारणतः अर्धा किलोच्या दरम्यान असेल. आणि ज्यावेळेस आपण व्हेज पुलाव बनवतो त्यावेळेस अर्धा किलो भाज्या जर घेतल्या तर अर्धा किलोच राईस पण घ्यायचा आहे त्यामध्ये. तो कुठल्याही पण प्रकारचा वापरू शकता तुम्ही. आता मी हा राईस धुवून घेते, तोपर्यंत पाण्याला पण उकळीला आपल्या. हे बघा, पाणी खदखदून हसायला लागलं आहे आता, म्हणजेच उकळायला लागलं आहे. आता या पाण्यामध्ये मी हा धुतलेला तांदूळ टाकून घेते. टाकताना सावकाश टाकायचं, नाही तर तोंडावर पाणी उडेल गरम. हे बघा, सगळा तांदूळ टाकून झाला आहे. एक वेळेस हलवून घेते व्यवस्थित, म्हणजे तो खाली चिटकत नाही. बिर्याणी किंवा पुलाव बनवताना बऱ्याच वेळेस काय होतं की भात जो आहे आपला तो असा चिकटून जातो एकमेकांना. भाताचे कण मोकळे दिसत नाही. तर त्यासाठी एक ट्रिक आहे. हे बघा, हा लिंबू आहे. लिंबू किंवा विनेगर 1 चमचाभर ॲड करायचं आहे. 1 चमचा मी लिंबूचा रस त्यामध्ये टाकून घेते आणि व्यवस्थित हलवून घेते.
यामुळे काय होतं, आपले भाताचे कण जे आहेत ते वेगवेगळे राहतात, सुटे सुटे राहतात, त्यामुळे पुलाव व्यवस्थित दिसतो आणि असा एकदम खिचडीसारखा बनत नाही, मोकळा मोकळा दिसतो. तर नक्कीच बनवून बघा, ट्राय करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि भात मोकळा होण्यासाठी तुम्ही काय करता ते नक्की कमेंटमध्ये लिहा. भात चांगला आपला शिजतो आहे. फास्ट गॅस केलेला आहे मी, मंद गॅसवर नाही ठेवायचा, त्यामुळे भात गचगच होतो. असा फुल गॅसवर ठेवायचा आहे. थोड्या वेळानंतर मी गॅस थोडा कमी करेल. आता मी भाताचं जे पातेलं आहे ते साईडला ठेवून देते आणि आपल्या ज्या मॅरिनेट केलेल्या भाज्या आहेत त्या मी कुकरमध्ये लावून घेते. हे बघा, ह्या साईडला मी आता भात शिजायला ठेवलेला आहे आणि या साईडला कुकर ठेवते. आता त्यामध्ये जे कण दिसत आहे ते मगाशी जे आपण कांदा फ्राय केला होता तेच तेल मी ॲड केलेलं आहे. भात अधूनमधून हलवून घेत जा, म्हणजे तो खाली लागणार नाही. आता कढईमध्ये तेल मी ऑलरेडी टाकलेलं आहे, तेल चांगल्यापैकी गरम झालेलं आहे. आता यामध्ये मी भाज्या सर्व वाफवायला ठेवून देते, म्हणजे भाज्या आपल्या व्यवस्थित शिजतील. त्यामध्ये थोडं जिरा ॲड करते. थोडं जिरा ॲड केलेलं आहे. जिरं कडकडायला लागलं की त्यामध्ये सर्व भाज्या टाकून घ्यायच्या. यामध्ये मीठ चवीप्रमाणे टाकलेले, मसाले 2 चमचे टाकलेले, दही पण 2 चमचे टाकलेले, अर्धा चमचा हळद टाकून घेते. आता या भाज्यांमध्ये थोडासा आपण जो मगाशी कांदा फ्राय केलेला होता तो कांदा टाकून देते थोडा, आणि थोडा मी ज्यावेळेस मी लेयर लावणार आहे भाताचे त्यावेळेस टाकणार आहे. तुम्ही कशा पद्धतीने पुलाव बनवतात ते थोडक्यात कमेंट्समध्ये सांगा. आता यामध्ये बघाल तुम्ही मी फ्लावर ॲड केलेली नाही, कारण आमच्या यांना फ्लावर आवडत नाही, पण कोबी मात्र ते चांगले खातात, त्यामुळे मी कोबी यामध्ये ॲड केली फ्लावरऐवजी. हे बघा, भाज्या मस्त फ्राय झालेल्या आहेत, त्यामध्ये थोडं पाणी ॲड करून घेते मी. थोडंसं बघा पाणी ॲड केलेलं आहे, थोडंसं म्हणजे किती तर आपला चहा प्यायचा कप असतो तेवढं पाणी ॲड करायचं आहे. आणि कुकरची एक शिट्टी काढून घेते, त्यामुळे भाज्या मस्त मऊ होती आणि खाताना त्या कचकच लागणार नाही. आता मी कुकरचं झाकण लावून घेते, आणि एक शिट्टी काढून घेते. हे बघा, भात आपला मस्त व्यवस्थित होतोय हळूहळू. अजून थोडं कच्चं आहे. सुईच्या टोका एवढी त्यामध्ये कणी दिसेल इतपत भात आपण शिजून घ्यायचा आहे. आता मी गॅस बारीक करते, बारीक गॅसवर मी हा भात होऊ देते. हे बघा, आता भात आपला चांगल्यापैकी शिजलेला आहे. आता हा भात मी काढून घेते, चाळणीमधून चाळून घेते. गॅसची बघा एक शिट्टी झाली कुकरची आपली. मी गॅस बंद करून देते आणि हा आपला जो झालेला भात आहे तो मी याचं पाणी सगळं गाळून घेते. आता
खडे मसाले जर आवडत नसतील, कोणाला खाण्यामध्ये आवडत नाही, तर असा जो आपलं तेजपान वगैरे आहे ते या स्टेजला तुम्ही काढून घ्या, म्हणजे ते खाताना तोंडामध्ये येणार नाही. बऱ्याचशा लोकांना आवडत नाही तसं तोंडामध्ये आलेलं, किंवा लहान मुलं असतात ते चुकीने चावून घेतात, त्यामुळे काय होतं त्यांना तिखट खूप लागतं. हे बघा, मी पण आमच्या घरामध्ये असं जो खडा मसाला आहे तो तोंडामध्ये आलेला आवडत नाही, त्यामुळे मी हे काढून घेतलेलं आहे. हे बघा, भात किती वेळचा मोकळा मोकळा झालेला आहे. त्यातला जो खडा मसाला होता तो मी सर्व काढून घेतला आहे. आणि आपल्या भाज्यांची कुकरची एक शिट्टी झालेली आहे. चला आता आपण लेयर लावून घेऊ. वाफ काढून झाली. बघा, भाज्या मस्त सुक्या झाल्या आणि मस्त शिजलेल्या आहेत. आता यामध्येच मी व्हेज पुलावचे लेयर लावून घेते. भात टाकून घेते, थोडा एक लेयर बनवून घेते भाताचं. आता यामध्ये थोडासा फ्राय केलेला कांदा आणि भरपूर सारी कोथिंबीर ॲड करते. परत एक लेयर लावून घेते. यामुळे काय होतं की आपली जी कोथिंबीर आहे आणि जो फ्राय केलेला कांदा आहे तो सर्व बिर्याणीमध्ये मिक्स होतो. वरून कांदा आणि कोथिंबीर टाकून घेते. कोथिंबीर भरपूर सारी टाकलेली मी. हा लेयर लावून घेतलेला आहे मी. आता मी कुकरचं झाकण बंद करते आणि एक शिट्टी पूर्ण काढून घेते. मंद गॅसवर एक शिट्टी काढून घ्यायची. मीडियम गॅसवर, मंद नाही, मीडियम गॅस ठेवायचा आहे. आणि एक शिट्टी होऊ देते मी आता. बघा, आता कुकरची शिट्टी होते. एक शिट्टी झाली की मी गॅस बंद करणार आहे. बंद केला मी. आता आपला पुलाव आणि राईस व्यवस्थित शिजले असणार. आता सर्वांना भूक लागलेली. आता याची वाफ मी काढून घेते आणि सगळ्यांना जेवायला देते. काय मस्त सुगंध येतोय, घरभर सुगंध दरवळतोय. नक्की बनवून बघा तुम्ही या पद्धतीने व्हेज पुलाव. काय सुगंध येतोय आणि टेक्स्चर बघा तुम्ही, किती सुंदर असा हा व्हेज पुलाव झालेला आहे. हे बघा, मस्त असा हा गरमागरम व्हेज पुलाव. नक्की बनवून बघा, ट्राय करा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना कंजूसी करू नका, कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. खात राहा, हसत राहा, मस्त राहा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.